मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 25 सप्टेंबर 2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाई बाजार आळेफाटा गाई बाजारामध्ये। या बाजारामध्ये सातत्याने शेतकरी बांधव व्यापारी बांधव मोठ्या प्रमाणात गाया खरेदी आणि विक्रीसाठी आणत असतात आणि आपण दर गुरुवारी या बाजाराचा व्हिडिओ सातत्यानं शेतकरी बांधवांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना दाखवत असतो। मित्रांनो, एक विनंती आहे, या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर आपण तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि एक विनंती आहे, पुन्हा मी सांगतोय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी सर्व व्ह्यूअर्सचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो। चला तर जाऊया लाईव्ह गायांचे बाजार पाहण्यासाठी आळेफाटा गाई बाजारामध्ये। आपण पाहू शकता ही गाई शेतकरी बांधवांची गाई होती, तिचा व्यवहार झालेला आहे। व्यवहार झालेला आहे, आपण माहिती घेणार आहोत। मामा, हो मामा, तुम्ही घेतली का गाई? ही जर्सी ना? घरची आपण घेतली। घरची आहे? जर्सी का कोणती आहे? कितव्यांदा खाली व्हायला? तिसऱ्यांदा। किती लिटर दूध देत आहे असं म्हणणं आहे त्यांचं? 22 म्हणतात। किती हजाराला व्यवहार झालाय? 55,000 झालाय। तुम्ही कुठले? गोडेगाव, आंबेगाव तालुका, नेवासा गोडेगाव। भरपूर लांबून आले, नगर जिल्ह्यातून। आपण पाहू शकता तिसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे। त्यांचं म्हणणं आहे 22 लिटर दूध देते आणि 55,000 रुपयाला यांनी ही गाई खरेदी केलेली आहे। बाबा 55 ला दिली ना? तुम्ही कुठले? कडूसखेड। बाजार वाढले का गायांचे? नाही, बाजार वाढले थोडे, पहिल्यापेक्षा जरा थोडी सुधारणा झाली। आपण पाहू शकता, पुन्हा एकदा आपण पाहूया गाई ही नेवासा आंबेगाव, आपलं अहमदनगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आहेत, त्यांनी ही गाई घेतलेली आहे। 55,000ला व्यवहार झाला आहे। तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे। बाजार वाढलेत असं त्या बाबांचं म्हणणं आहे। ही दुसरी गाई देखील या शेतकरी बांधवांनी घेतलेली आहे। आपण पाहू शकता ही गाई दूध काढून पाहत आहे। हो मामा, ही गाय तुम्ही घेतली? ही कोणती एचएफ आहे का? प्युअर एचएफ आहे ना? कितव्यांदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा। या गाईचा व्यवहार किती हजाराला केलाय तुम्ही? 60,000ला। किती लिटर दूध देते असं म्हणणं आहे? 22 पिळेले। मामा, तुम्ही किती वर्ष झाली या मार्केटमध्ये? आता 15 वर्ष झाली। आता काय परिस्थिती गायांची? वाढले का बाजार? नाही, थोडे बाजार वाढले। तुम्ही शेतकरी का व्यापारी? व्यापारी आहेत। सुधारणा झाली आहे। हिची काय म्हटली किंमत? कितीला घेतली? 60,000ला। दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे आणि एचएफ जातीची गाई आहे। सुधारणा झाली आहे, मार्केट वाढले। ओके, धन्यवाद। बोलाला पहिला रू कालवडे, व्यापारी बांधवांची गाई आहे। आपण पाहू शकता हे दादा, आपल्यावाली कालवडे का? पहिला रू का? दोन दात। काय किंमत सांगितली कालवडी? 71,000। कितीला मागितली दादा गाई? 55-60ला नक्की मागतात ना? तुझा मोबाईल नंबर सांग ना। 9022585695। तुझं नाव काय? सोहेल शेख। 14 नंबर का? मनसर पिंपळगावचा आहे। पाहू शकता पहिला रू कालवडी म्हणतोय 70,000 पर्यंत, पण कमी जास्त होईल। नंबर घेतलाय, कोणाला पण घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा। आपण पाहू शकता ही गाई आहे, ही गाई आहे। गाईचा व्यवहार चालू आहे, आपण पाहू शकतो। उद्या 2 लिटर व्यवहार चालू आहे। कालवडे ना? खाली का? ही हा कालवड ही कालवडे चारा आणून टाका खाली बांधा
तिथून काहीतरी आणून टाका दादा अय दादा हो व्यापारी काय कितीला व्यवहार झालाय गाईचा 30,000 30,000ला कितव्यांदा खाली व्हायला गेलेली पहिल्यांदा ना दुसऱ्यांदा पहिल्या येताला किती दूध दिलं तर 14 लिटर 15 लिटर 30,000ला व्यवहार झालाय बाजार वाढले काय दादा नाही अजून एवढं काय फरकच नाही ना हे भाकडीचं बंद आहे ना त्याच्यामुळे बाकडीचा बंद आहे 30,000ला व्यवहार केलाय हो दुसऱ्यांदा खाली झालेली ओके आपण पुन्हा एकदा गाई पाहू 30,000ला यांनी व्यवहार केलाय दुसऱ्यांदा गाई खाली झालेली आहे चांगले 30,000ला व्यवहार झालेला आहे हो दुसऱ्यांदा गाई खाली ताजी इलेली गाई आहे आणि कालवडतीची खाली आहे ही कालवडती तिचं वासरू आता ही शेतकरी बांधवांची गाई आहे हाडात मोठी गाई आहे हे काच पाहू शकता दादा ही आपल्यावाली गाई गाव कोणत्या जातीची जर्सी ना कितव्यांदा खाली व्हायला आता चौथ्यांदा मागच्या हाताला किती दूध दिलं तिने 23-24 लिटर दूध दिले 23-24 मोजून ना 23-24 लिटर दूध दिलंय असं दादाचं म्हणणं आहे काय किंमत काय सांगितली 35,000 सांगितलं 35 सांगितली किती टाइम आहे खाली व्हायला तिला 15-20 दिवस खाली व्हायला टाइम आहे तिला कितीपर्यंत दादा मागणी झाली 30-31 पर्यंत फायनल आपल्याला 34 तरी आले पाहिजे 34 आले पाहिजे असं म्हणणं आहे तुमचं नाव नंबर सांगा ना दादा 9022 635205 काय नाव आहे तुमचं राहुल रोडे कुठले तुम्ही नांदूर खंद्रोमाचे आपण पाहू शकता 35,000 गाई गेली पाहिजे आणि तिसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे चांगली गाई आहे शेतकरी बांधवांची गाई घरगुती गाई आहे कोणाला घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करा शेतकरी बांधवांची गाई आहे बाबांची आपण पाहू शकता बोला काहीतरी बोलावले काय ना आपण गाई पाहतोय बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे व्ह्यूअरचं म्हणणं आहे तुम्ही गाई दाखवत नाही आपण सुधारणा करतोय गाई दाखवतोय बाबा आपली गाई आहे कितव्यांदा खाली व्हायला पहिला रू कालवडी काय किंमत सांगितली बाबा हिची 45,000 सांगितले होते बाबांनी 35 पर्यंत मागते ते फायनल किती द्यायची बाबा ही गाई 40,000 देऊन टाकायची तुमचं नाव नंबर सांगा ना बाबा रंगनाथ भाऊ जाते दाते कुठले तुम्ही प्यामदार आणि नंबर 9657 85 37 63 बाबा घरी किती गाय अजून घरी अजून 5-6 गाय 5-6 गाय आहेत बाबा बाजार भावात काही सुधारणा झाली काय वाटते बाजार वाढले का गायांचे का नाही बाजार कमी झाले ना कमी झाली का परत काही जण म्हणतात वाढले काही जण म्हणतात काय नाही काही मागायला लागल्यावर मग काय करतात कमी म्हणायचं आपण कमीचे ना बाजार आपण पुन्हा एकदा गाय पाहू एक 40,000 पर्यंत द्यायची ना होईल 1,000-2,000 इकडे तिकडे होणारच आहे आता आपला मोबाईल नंबर बाबांचा आपण घेतलाय कोणाला गाय घ्यायची असतील तर संपर्क करा चांगले बाबा आहेत घरगुती गाई आहे गायला ही देखील शेतकरी बांधवांची गाई आहे दादा आपल्यावाली गाई आहे बाबा आपली गाई का आपल्यावाली गाई ना खाली व्हायलाय का पारा ठीक का कितीपर्यंत मागितली 10-11 पर्यंत बाजार नाही 10-11 हजारापर्यंत मागणी झाली बाजार नाही पाराठी गाई त्या कालवडी आहेत व्यापारी का शेतकरी शेतकऱ्यांच्या कालवडी 3 कालवडी आपण मागचा भाग पाहू त्या 3 कालवडी शेतकरी बांधवांच्या कालवडी
दादा आपल्याला कालवडी काय किंमत सांगितली एका एका कालवडची? 5-5 15ला 3. बाजार कमी आहेत. 15ला 3 सांगितल्या. कितीपर्यंत मागणी झाली या कालवडींची? झाली नाही ना. कुठले तुम्ही? हा ना, आपलं इथलं खाल्लं. 15 हजार आपलं 5 हजाराला एक. तुमचं नाव नंबर सांगा बरं. नंबर 83 50 24 76. आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आपण या कालवडी पाहू. तीन कालवडी आहे. बाजार नाही असं शेतकरी दादाचं म्हणणं आहे. आपण पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे. दादा आपल्याला गाई आहे कोणत्या जातीची? गाई प्युअर आहे ना. कितव्यांदा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. मागच्या हाताला किती दूध दिलंय? 17-18 लिटर गाईने दूध दिलंय मागच्या हाताला. काय किंमत काय सांगितली गाईची? तिला आता 1 महिना टाइम आहे. 1 महिना टाइम आहे. 45,000 रुपये सांगितले. कितीपर्यंत मागणी झाली गाईची? 37-38 पर्यंत शेतकरी बांधव मागतात ते गाई. व्यापारी मागतात ते. 45,000 रुपये किंमत सांगितली. दादा फायनल कितीला द्यायची गाई? 40,000ला गाई द्यायची आहे. गाई आपण इकडल्या बाजूने पाहू. दात दाखवा. किती जाती? हां. तर 45,000 40,000 पर्यंत येऊन टाकायची. दादा तुझं नाव नंबर सांग ना. 72 49 68 69 64. कुठला तू? आपल्या इकडे पारगावची. ओके. आपण पाहू शकता पुन्हा एकदा शेतकरी बांधवांचं घेतलेली आपण माहिती त्यांच्याकडून. कोणाला करायचं असेल तर अवश्य संपर्क करा. ही शेतकरी बांधवांची गाई आहे. आपण पाहू शकता. तिची कालवडी वासरू. आपण गाय पाहू शकतो. तिची कास पाहू शकतो. दादा आपल्याला काय आहे? किती दिवस झाले खाली झाले? 1 महिना. काय किंमत सांगितली गायची? 22. कितीपर्यंत मागणी झाली? मागणी कितीपर्यंत झाली? 14-15 16,000. 14,000 14-15 पर्यंत. कोणत्या जातीची गाय आहे? क्रॉसमध्ये का? जर्सीमध्ये क्रॉस आहे. फायनल कितीला द्यायची? 20. तुमचं नाव नंबर सांगा ना. नितीन काळे. कुठले तुम्ही? अवसरी. नंबर 90-11 90-11 65 65 90-11 66 65 85 90-11 66 65 85. ओके. त्याला वासरू झालेलं आहे. पाहू शकता. कोणाला गाई घ्यायची असेल तर करा संपर्क. चांगली गाई हा व्यापारी बांधवांची गाई आहे. गाई पाहू शकता. कास पाहू शकता. दादा आपल्यावाली गाई करी? आपल्यावाली गाई नाही काढली? दोन्ही आपल्या. ह्या गाईची पहिली माहिती घेऊ. काय किंमत सांगितली इकडलीची? 25 आणि 27. 25 आणि 27. कोणती एच एफ आहे ना? दोन्ही पण एच एफ आहे ना? 13 लिटर दूध आहे. ही किती टाइम आहे खाली व्हायला? हे दोन्ही खाली झालेले आहे. ही गाईची पाहतोय. हिची इकडलीची काय म्हटला? 25. 25. कितीपर्यंत मागणी झाली या गाईची? 20ला. किती लिटर दूध दिले? 13 लिटर आता देते. दुसऱ्यांदा खाली झाली ना? तिसऱ्यांदा खाली झाली. आणि इकडली गाय पाहू आपण. 1 मिनिट. या गायची काय किंमत सांगितली काढल्या? 27 सांगितले. 22-23 आले तर देऊन टाक. 22-23 आले तर देऊन टाकायची. कितीपर्यंत मागणी झाली या गायची? 20-21 ला मागतात. 20-21 पर्यंत मागणी झाली.
तुझं नाव नंबर सांग ना. सलमान शेख 9503742563 950374 2563. एक व्यापारी आहे, युवक व्यापारी आहे. दरवेळी मार्केटमध्ये असतो. चांगल्या गाय याच्याकडे देखील असतात. कोणाला घ्यायचे असेल तर या व्यापारी दादाशी संपर्क करा. या व्यापारी बांधवांची गाई आहे. एचएफ जातीची ना, एचएफ जातीची गाई आहे. दादा या गायची काय किंमत सांगितली? 90 सांगितली. कितीपर्यंत मागणी झाली? 70 पर्यंत मागणी झाली. कोणत्या जातीची? एचएफ आहे ना? हा चांगली गाय आहे. किती खाली व्हायला? दुसऱ्यांदा. मागच्या हाताला किती दूध दिले मोजून ना? 70 पर्यंत मागत आहेत. आणि ही जी गाय आहे, ही जी तुझ्या वालीची ना, ही गाय ही आपल्या वालीची. एक मिनिट, ही गाय ही गाय पाहूया आपण. दादा या आपल्यावाली गाय आहे. काय किंमत सांगितली हिची? पण 65,000 रुपये किंमत आहे. 65. कितीपर्यंत मागणी झाली? 55,000. 55,000. कितीला पर्यंत द्यायची गाय? 60 पर्यंत देऊन टाकायचं. 60. ठीक आहे. तुझं नाव मोबाईल नंबर सांग ना. गणेश गणेश कुठला? जांबूत. आणि मोबाईल नंबर काय भाऊ? 9922 9922 3 5 6 7 5 9 8. ओके. हे व्यापारी बांधव आहे. यांच्याकडे पण चांगल्या प्रतीच्या गाया विक्रीसाठी असतात. कोणाला घ्यायच्या असेल तर अवश्य संपर्क करा. ही व्यापारी बांधवांची गाय आहे. आपण पाहू शकता गाय 2 दात बच्चा आहे. 2 दाती पूर्ण सफेद आहे. थोडी काळी शेड आहे तिला. दादा आपल्यावाली गाय ना? हो एचएफ जातीची. 2 दाती का? काय किंमत सांगितली? 60,000. कितीपर्यंत मागणी झाली दादा गायची? 50 51 पर्यंत मागतात. फायनल 55 घ्यायची. तुमचं नाव नंबर सांगा ना. ओतूर. मोबाईल नंबर 8055569293. हे एक प्रसिद्ध व्यापारी आहे. हे आपल्याला दरवेळी बाजारात पाहायला भेटतात आणि यांचं काम देखील चांगलं आहे. कोणाला गाय खरेदी करायच्या असतील तर यांच्याशी अवश्य संपर्क करा. ह्या व्यापारी बांधवाच्या गाय आहे. याचा मुलाखत आपण दरवेळी घेत असतो. चांगला पोरगा आहे. 3 गाय आहे. 3. डबडा नाहीये. दादा हे इकडले गाई ना, ही किती टाइम आहे खाली व्हायला? इकडची 7-8 दिवस आहे. काय किंमत सांगितली हिची? 95. कितीपर्यंत मागणी झाली? 85. किती टाइम आहे खाली व्हायला? आपलं किती वेळ आलाय? तिसऱ्यांदा. किती दूध दिलं हिने? पहिलं 22-23 लिटर एचएफ आहे ना? आणि ही दुसरी गाय आहे ही इकडली दुसऱ्यांदा. हिची काय किंमत सांगितली दुसरीची? सांगायला 1,22,000. 1,22,000 द्यायचे. 1,10,000. आणि हां फायनल किमती सांग ना. हां 1,02,000 हिचे घ्यायचे. दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे तिची. आणि पहिल्यावर ना हिचे किती घ्यायचे? 1,05,000. तुझं नाव नंबर सांग ना. 9766442568. हा एक चांगला व्यापारी आहे. चांगल्या प्रतीच्या गाया यांच्याकडं कायम विक्रीसाठी असतात. याच्याकडं हा तरुण व्यापारी आहे. आपल्याला दर बाजारात हा भेटत असतो आणि आपण याची मुलाखत घेत असतो. कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क करा. याच्यात कमी जास्त होईल. शेवटी व्यापारी किंवा शेतकरी 2 रुपये वाढून सांगत असतो. त्याच्यानंतर बाजार भाव हा
कमी जास्त होतच असतो. कोणाला घ्यायचा असेल तर अवश्य संपर्क करा. परत एकदा आपण गाया पाहू. ही दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. ही जी आपण पाहतोय आता ही पहिल्यांदा खाली व्हायला आहे. आणि ही 8 दिवसात खाली व्हायला आहे.